आज मस्त अशी श्रावणी माठाची भाजी करूया। छान ताज्या ताज्या कोवळ्या माठाची बोको बोको खोडून घेतली। श्रावणात अगदी आवर्जून खायलाच हवी अशी ही पौष्टिक माठाची भाजी। फक्त तेल कांद्यावर परतलेली आणि भरपूर नारळ पेरलेली ही भाजी अगदी झटकीपट तयार होते आणि हिची चव म्हणाल तर अगदी सुरेख लागते। ही माठाची भाजी 1-2 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आणि वेळून घ्यायची। यामध्येच थोडीशी लाल माठाची बोकंसुद्धा मी घेतलीत। रंग बघा काय सुरेख दिसतायत ना। कुठल्याही पालेभाजीसाठी लागणारी ही अगदीच बेसिक तयारी। तव्यामध्ये पळीभर तेलावर 7-8 पाकळ्या ठेचून घेतलेली लसूण घालायची। लसूण हलकीशी परतली की हिरवी मिरची घालायची। पालेभाजीला हिंग हा हवाच। लसूण मिरची हिंगाची खमंग अशी फोडणी झाली की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा। कांदा बघा मी अगदी बारीक असा नाही चिरलाय। पालेभाजीसाठी ना हा असा थोडासा जाडसर पण भरपूर कांदा चिरून घ्यायचा, म्हणजे पालेभाजी छान मिळून येते। आता लसूण मिरची हिंगाच्या फोडणीवर हा कांदा आपल्याला छान मऊ होईस्तोवर फक्त परतून घ्यायचा आहे। मीठ घालायचं आहे म्हणजे कांदा पटकन मऊ होतो। सगळ्या भाजीसाठी लागणारं मीठ मी इथेच घातलं आहे, पण अंदाज नसेल तर मात्र मीठ शेवटी घाला हं। कांदा हलकासा मऊ झाला की यामध्ये चिरून घेतलेला माठ घालायचा आहे। आता आज या भाजीमध्ये मी कांदा लसूण घातला आहे, पण श्रावणी शनिवारी जी माठभाजी केली जाते त्यामध्ये मात्र फक्त हिंग मिरचीच्या फोडणीवर माठ परतून घ्यायचं आहे। माठाची भाजी बघा छान बारीक अशी चिरून घ्यायची, म्हणजे सगळी भाजी छान मिळून येते। आता सगळा माठ व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। या तेलकांद्याच्या फोडणीवर ही माठाची भाजी व्यवस्थित अशी परतून घ्यायची। ही भाजी अगदीच कोवळी असल्यामुळे मी या भाजीवर अजिबात झाकण ठेवणार नाही आहे। ही अशीच परतून परतून शिजवून घेणार आहे। माठाच्या भाजीमध्ये लोह कॅल्शियमचं प्रमाण हे भरपूर असल्यामुळे ही भाजी आपल्या शरीरासाठी आरोग्यदायी असते। म्हणूनच तर ज्या त्या ऋतूमध्ये येणाऱ्या नैसर्गिक भाज्यांचं सेवन हे आपण करायलाच हवं। साधारणपणे 1-2 मिनिटं ही भाजी छान परतून परतून व्यवस्थित शिजवून घेतली। अगदी शेवटी भरपूर असा ओला नारळ पेरायचा आहे आणि सगळं एकदा हलवून घ्यायचं आहे। मस्त अशी हिरवीगार तितकीच पौष्टिक माठाची पालेभाजी पानात वाढायला तयार। आज दाण्या खोबऱ्याची ही मस्त अशी आमटी केली। सोबत ताज्या ताज्या कोवळ्या माठाची भरपूर नारळ पेरलेली भाजी आहे आणि मस्त अशी तूप लावलेली गरमागरम चपाती। अगदी साधीशी ही माठाची भाजी तुम्ही नक्की करून बघा आणि तुमचे अभिप्राय मला जरूर कळवा। धन्यवाद।